तळोजा MIDCतील CETPवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून CETPचे काम सध्या MIDCच्या वतीने एका कंत्राटदारामार्फत सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराची मुदत ऑगस्ट महिन्यात संपत असल्याने नवीन कंत्राटदार नियुक्तीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी निविदा सूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र CETPचे MIDCकडून अद्याप अधिकृत हस्तांतरण झालेले नसताना प्रशासकाच्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया राबवणे चुकीचे असल्याचा आरोप काही कारखानदारांच्या प्रतिनिधींनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सहकार मंत्र्यांना पत्रव्यवहार केला असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाकडे पत्रांच्या प्रती पाठवल्या आहेत. दरम्यान टेंडर प्रक्रिया नियमानुसारच राबवण्यात आली असून कोणतीही अनियमितता नसल्याचा दावा तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष शेखर शिंगारे यांनी केला आहे. तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनीही टेंडर प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कंत्राटदाराची मुदत संपत असल्याने CETPचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी नवीन निविदा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. CETPच्या व्यवस्थापनावरून निर्माण झालेल्या या वादामुळे तळोजा MIDCतील उद्योजकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. आपल्यासोबत आहेत टीएमचे अध्यक्ष शेखर शिंगारे साहेब, जे पूर्वाश्रमीचे CETPचे MD देखील आहेत, आताचे स्वतः सदस्य देखील आहेत. तर त्यांच्याशीच आपल्याला या बाबतीत चर्चा करायची आहे. साहेब, स्वागत आहे आपलं प्रभातपुरी न्यूजमध्ये. सध्या जी नोटीस आपण पब्लिश केलेली आहे त्याच्यावर जो आक्षेप घेतला जातो की बाबा आता CETP जर हँडओव्हरच केली नाही MIDCने संपूर्ण काम, तर CETP नोटीस कशी पब्लिश करू शकते? या सगळ्या वादावर तुमचं काय म्हणणं आहे? नोटीस जी तुम्ही म्हणता ती टेंडर नोटीस O&M ऑपरेटरसाठी नोटीस जारी करायला लागते. टेंडर 20 ऑगस्टला MIDCचं कॉन्ट्रॅक्ट संपते. तर 20 ऑगस्टला संपल्यानंतर 20 ऑगस्ट एकदम त्या तारखेला होणार नाही हँडओव्हर. 1 महिना पुढे जाईल, सप्टेंबर पण होऊ शकतं. तर हँडओव्हर झाल्यानंतर आम्हाला नवीन कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची प्रक्रिया अशीच असते की बिना टेंडर घेऊन आमची ती आपली सोसायटी आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. तर टेंडर ते हे करावं लागणार आहे, पब्लिश करावं लागणार आहे आणि टेंडर जेवढे येतील तेवढे त्याच्यातनं जो बेस्ट आहे तो आम्ही सिलेक्ट करणार. तर ही प्रोसेस तर व्हायला पाहिजेच. जर असं होत नाही ना की हँडओव्हर केलं आणि आम्ही उद्या कुठे शोधायला जाऊ कॉन्ट्रॅक्टर तर तो भेटणार नाही. मग CETP बंद तर नाही होऊ शकत, चावला तर लागणार CETP. उद्या जर 20 तारखेला कॉन्ट्रॅक्ट आहे जे आता प्रेझेंट कॉन्ट्रॅक्टरचं, जर कॉन्ट्रॅक्ट संपलं तो बोलला मी उद्यापासून येणार नाही, मग CETP कशी चालणार? तर आम्हालाही आमची ती पुढच्या भागासाठी आमची ती आपली अशीच तयारी असते की आम्ही पण तयार राहू. कॉन्ट्रॅक्ट कुठला येणार, हँडओव्हर झालं तर हा कॉन्ट्रॅक्ट किंवा आता जो आहे कॉन्ट्रॅक्ट तोही राहू शकतो, दुसराही कॉन्ट्रॅक्ट येऊ शकतो. पण ती तयारी तर पहिलाच पाहिजे. एक गोष्ट बघा ना की या बाबतीत काही इंडस्ट्रीतल्या म्हणजे प्रतिनिधींनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे की MIDC कडे NGTच्या आदेशानं एक प्रकारे MIDC सर्व पाहते. त्याच्यामध्ये MPCBचं देखील म्हणजे त्याच्यावर कंट्रोल आहे किंवा त्याच्याकडे संपूर्ण पाहणी MPCB देखील पाहते, म्हणजे NGTच्या त्यानुसार. मग असं असताना जर MIDCनं तुमच्याकडे हँडओव्हरच नाही केली म्हणजे कोणाकडे CETP कडे, तर मग अशा वेळेला तुम्हाला अधिकार ना असं जर म्हणलं कोणी किंवा असा जर आरोप केला काही उद्योजकांनी, तर तुमचं काय म्हणणं याविषयी? हे बघा, पहिली गोष्टी तर NGTचा ह्याच्यामध्ये रोल एवढाच होता की अरविंद म्हात्रेजीने जी केस केली होती त्याच्यावरती NGTने CETP चालत नाही त्याच्यावरती चेंजेस भरपूर केले. इंडस्ट्रीला दंडही पडला, MIDCला दंड पडला. ते सगळे चेंजेस झाले आहेत. ऑपरेशनला 5 वर्ष दिले होते आम्ही. ते 24ला संपलं होतं ऍक्च्युली MIDCचं कॉन्ट्रॅक्ट. जो होता तो काळावधी होता तो 24ला संपला होता. कोरोनामुळे काम झाली नव्हती म्हणून ते एक्सटेन्शन घेतलं होतं. ते एक्सटेन्शन आता ऑगस्ट 20ला संपते या वर्षी 26ला 26ला. तर आता त्याच्यामध्ये NGTची कुठलीही ऑर्डर नाही आहे. पहिली गोष्ट की ही CETP MIDCला हँडओव्हर करा किंवा तेव्हाही नव्हती आताही नाही आहे कुठली NGTची ऑर्डर की ही CETP MIDCला हँडओव्हर करा किंवा MIDCने परत हे सोसायटीला हँडओव्हर करताना आम्हाला विचारा, अशी कुठलीही ऑर्डर नाही आहे. तर NGTचा याच्यामध्ये काही रोल नाही आहे एक्सेप्ट CETP बरोबर चालली पाहिजे, ती बरोबर चालली आहे. बरोबर. आता 20 तारखेला जे काम या ठिकाणी संपणार आहे त्याच्यामध्ये मी असं ऐकलेलं आहे की MPCBने देखील यांना पत्र दिलेलं आहे की बाबा जर NGTने
या सगळ्या बाबतीत काही निर्देश तुम्हाला दिले होते, त्याच्यानं अशा पद्धतीत तुम्ही डायरेक्टली जर हँडओव्हर न करता हे काम केलं तर ते चुकीचं होईल असं मी ऐकतोय. एमपीसीबीचा रोल त्याच्यामध्ये पण काही येत नाही की हँडओव्हर करायचं की नाही करायचं. एमपीसीबीचा काही रोल नाही. त्यांचं पत्र आहे ना एमपीसीबीचं. बघा त्यांनी पॉइंट रेज केले आहेत, थोडे पॉइंट रेज केले. पहिले 3 पॉइंट आहेत ते माझं जर आधीच त्यांनी टाकलेलं आहे. 4था पॉइंट आहे द नॉन इम्प्लिमेंटेशन ऑफ कोर्ट अपॉइंटेड कमिटी ऍक्शन प्लॅन. बरोबर आहे. आता पॉइंट नंबर हे स्टिप्युलेटेड इनलेट बरोबर नाहीत म्हणतात ते इंडस्ट्रीचं. आउटलेट तर ते म्हणतात सगळं ओके आहे, बरोबर आहे. मग आउटलेट जर बरोबर असेल तर इनलेट किती जर वाढलं जरी म्हणतो मी जर म्हणतो वाढत नाहीये, वाढलं जरी त्याचा काही फरक पडत नाही. ओके. पॉइंट बी आहे डीप सी मध्ये ती एक्सटेंडेड लाईन एक आणखी 3.5 किलोमीटरची एक्सटेंड केलेली आहे. जी पाणी जे आपलं हिटेड वॉटर जातं ते 3.5 किलोमीटरचं काम MIDCने दिलं होतं. कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड केलं, कॉन्ट्रॅक्ट संपलं, पण 3.5 किलोमीटर पैकी 1700 मीटर राहिलंय नुसतं व्हायचं. ते पण आता पावसाच्या नंतर किंवा आता होऊन पण जाईल, ते काम चालू आहे. पॉइंट सी आहे रिक्वेजिट लॉक अँड की. लॉक अँड की मेकॅनिझम हा MPCBचा हे होता आणि NGTचा पण होता की लॉक अँड की सिस्टम व्हायला पाहिजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला. ती आमची मीटिंग पण झाली होती MPCBवर. RO साहेब पण होते, SRO साहेब होते, सॉरी RO नव्हते, SRO साहेब होते. त्या मीटिंगमध्ये आम्ही आमचा हे दिलं होतं असोसिएशन की बाबा करा न्यू केमिकल झोनमध्ये तुम्ही ट्राय करून बघा ते वर्कआउट होतं की नाही. आणि आम्ही त्यांना आमचं नो ऑब्जेक्शन दिलं होतं. ते MPCBचा रोल होता, तो अजून त्यांनी इम्प्लिमेंट केला नाहीये, तर तो तर MIDC कडे येत नाही. बरोबर आहे. आणि बाकी पॉइंट डी दिलाय की कलेक्शन सम इनकम्प्लीट आहे, ते पण चुकीचं आहे. कलेक्शन सम कम्प्लीट झालेलं आहे, रेडी आहे ऑपरेट करायला. हा, आणि त्यांनी म्हटलं कन्सिडरिंग पास्ट हे असं असेल की तुम्ही NGTला अप्रोच करा, पण NGTला अप्रोच करायसाठी NGTची ऑर्डरच कुठे आहे. म्हणजे सगळ्यात तुमचं महत्वाचं या ठिकाणी स्पष्टीकरण म्हणूया आपण असं की NGTचा आदेश थेट असा कुठेच नव्हता की MIDCनं स्वतःच्या ताब्यात CETP घ्यावी आणि त्यांनी ती चालवावी. हाच बरोबर ना? बरोबर आहे. NGTची ऑर्डर तशीच काही नव्हती. आमचं उलट CETP बोर्डनी नुसतं रेझोल्युशन केलं होतं, बोर्ड रेझोल्युशन की बाबा ठीक आहे आम्ही हँडओव्हर करू, कारण अमाऊंट लागते त्याला, ती काय म्हणतात ती सबसिडी लागते, ती आम्हाला जमणार नाही. ते गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट लवकर होतं. तरी इंडस्ट्रीने पण 18 कोटी कॉन्ट्रीब्यूट केले आहेत या अपग्रेडेशनसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे आज अजूनपर्यंत तरी आजच्या तारखेपर्यंत तरी MIDC आणि CETPचा कुठलाही ॲग्रीमेंट झालेला नाहीये की ही आम्ही हँडओव्हर चालवतो, त्याचा रेट काय असणार अजून असेल कुठलीही ॲग्रीमेंट झाली. त्यांनी MIDCने स्वतःच हे सगळं म्हणजे तुम्ही म्हणता की हातात घेतलं असं म्हणता येईल नाही का. आता प्रशासक आहे साहेब, बरोबर ना? आता काय त्या ठिकाणी म्हणजे तुमची बॉडी नाही, मग प्रशासकाच्या गाईडलाईन खाली हे सगळं झालेलं आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे सगळं? बरोबर. पाटील साहेब आहेत ना, प्रशांत पाटील. हा, पाटील साहेब आता ते प्रशासक आहेत, ते स्वतः AR आहेत आणि त्यांचा म्हणजे बॉडी ठीक झाली, रिझॉल्व झाली. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, एवढा मोठा काम करत असताना प्रशासकाला असे अधिकार आहेत का? असायलाच पाहिजे. प्रशासकाला अधिकार नसल्याशिवाय ते नाही करणार ना. बरोबर. कारण प्रशासकाचं कामच आहे, ऍडमिनिस्ट्रेशन कामच आहे की पुढची CETP चालवावी. जोपर्यंत इलेक्शन होणार नाही जोपर्यंत इलेक्शन ते डिक्लेअर करणार नाही, त्याला 6 महिने लागतील, 3 महिने लागतील, 8 महिने, जे काय होईल ते, तोपर्यंत काम त्यांचंच आहे की पुढचं हे करावं म्हणून, ते कसं चालवावं म्हणून. बरोबर. MIDCने तुम्हाला काय रिस्ट्रिक्ट केलेलं आहे का, किंवा म्हणजे असं काय करू नका वगैरे त्यांनी रिस्ट्रिक्शन वगैरे केलेलं आहे का, किंवा त्यांनी तुम्हाला पत्रावर केलं आहे का बाबा हे योग्य अयोग्य असं? MIDC असं काही नाही. उलटी आमची मिटिंगही झाली, CE साहेबांबरोबर झाली, CO साहेबांबरोबर पण आता झाली MIDC, आणि त्यांना हँडओव्हर ते म्हणतात आम्हाला तुम्हाला हँडओव्हर करायचंच आहे. ते त्याच्यामध्ये काही आपला प्रश्नच आहे. 1 महिना पुढे मागे होईल त्याच्या पेपरवर्क सगळे पुढे, पण त्यांना ते स्वतःच म्हणतात आम्हाला चालवायची नाहीये, आमचं काम नाहीये. साहेब CETPच्या म्हणजे सध्या तुम्हाला माहिती आहे CETPवर प्रशासक आहे, याचा अर्थ का त्या बाकीच्या सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी राजीनामा का दिलाय मग, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या माहितीनुसार राजीनामा असं दिला की चेअरमॅन, पहिले आधी व्हाईस चेअरमॅन जे पण होते त्यांनी चुकीची माहिती देऊन इलेक्शन ते आपलं हे केलं होतं, घडलं. म्हणजे कायद्यानुसार सोसायटीच्या कायद्यानुसार तुमची जर 3 मुलं असेल तर तुम्ही कुठल्याही इलेक्शनमध्ये उभं राहू शकत नाही. तर यांनी खोटी माहिती दिली होती 3 मुलांची, आणि तिच्यानंतर इन्क्वायरी झाल्यानंतर त्यांना
तिकडनं आदेश दिले AR कडनं की तुम्ही पद सोडा म्हणून. तुम्ही संदीप डोंगरेंच्याच विषय म्हणता का, सांगा ना क्लिअर कट. हा म्हणजे तुम्ही नाव घेतलं तर मी नाव घेत नाही, पण तुम्ही नाव घेतलं तर बरोबर आहे. संदीप डोंगरेंना जी तीन मुलं होती ती त्यांनी लपवली होती असं तुमचं म्हणणं, माहिती बरोबर ना, असंच म्हणायचं. बरोबर. पण त्यांच्या ही जेव्हा माहिती तुम्ही दिली तिथे संबंधित CTPची म्हणजे नोंदी यांना, त्यावेळी त्यांनी त्या सगळी चौकशी केल्यानंतर हे सगळं झालं. बरोबर आहे. त्यांनी सगळी ती चौकशी केली, त्याच्यामध्ये झालं. मग परत ते अभिजित शिंदे होते चेअरमॅन, ते राहिले होते. त्यांनी पण छोटं हे दिलं की ते कुठल्या कंपनीमध्ये काम करतात, त्या कंपनीमध्ये ते कामाला नव्हतेच तिकडे. ती पण इन्क्वायरी झाली. मग त्यांनाही AR साहेबांनी सांगितलं की तुम्हाला पद सोडावं लागेल. तसं दोघांनी सोडलं, आणखी तिघांनी सोडलं. मग बाकी सगळ्यांनी पण राजीनामा दिला. काही ती ही नव्हती, जबरदस्ती नव्हती का काही त्यांच्यावरती असे केसेस झाले, विशेष झाले, असं काही नव्हतं. स्वतःहून त्यांनी राजीनामा, हे सगळं चौकशी अंती जे सत्य बाहेर पडलं त्यानुसार राजीनामा दिला असं तुमचं म्हणणं आहे. पण आता ह्या सगळ्या मंडळींनी देखील विरोध केलेला आहे, त्यांच्या विरोधाला काय अर्थ नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, बघा, विरोध करावा, विरोधाला काहीतरी एक चांगलं कारण असावं, काहीतरी बेस असावा की हे तुम्ही नाहीच करू शकत, असं नाही करू शकत, का नाही करू शकत ते तुम्ही द्या ना. ओके. बस आता मग CTPची इलेक्शन कधी सध्या होऊ शकतील म्हणजे आता ते AR साहेबांवरती आहे. AR साहेब जेव्हा ते करतील तेव्हा होईल ते इलेक्शन, आणि व्हायलाच पाहिजे, लवकर होईल इलेक्शन पण होतील. हो. या मुद्द्याबाबत तुमच्यासोबत अधिक MIDCचे सदस्य असतील, म्हणजे कारखान्यांचे सदस्य असं म्हणाल का तुम्ही? म्हणजे आता पकडूया आपण, 2 गट दिसतात असं पकडूया आपण. काही गट असतील संदीप डोंगरेंच्या सोबत असतील, काही लोक, काही तुमच्या लोक, तुमची मेजॉरिटी असं तुम्हाला वाटतं? बघा, आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह, मी तरी रिप्रेझेंटेटिव्ह ऍज अ TMA प्रेसिडेंट आहे, बरोबर आहे. जे मेंबर CTP मध्ये आहेत तेच आमचे पण मेंबर आहेत. आमच्या मेंबर म्हणजे आमचे मेंबर जे CTP मध्ये त्यांचं म्हणजे इंडस्ट्रीचं फ्युचर काय आहे ते आम्हाला जास्ती त्याचा हे आहे. म्हणजे पुढे त्यांना त्रास होऊ नये, काही CTP मुळे त्रास होऊ नये, काही NGT कडनं फाईन मिळू नये, आणि CTP बरोबर चालावी, हाच आमचा उद्देश आहे. आपण या ठिकाणी TMAचे अध्यक्ष शेखर शिंगारे साहेबांशी बोलत होतो. आता आपण स्वतः TIAचे अध्यक्ष सतीश शेट्टी साहेब यांना देखील फोन लावलेला आहे. ते सध्या लाईनवरच आहेत आणि स्वतः ते विद्यमान सदस्य देखील आहेत CTPचे. अर्थातच या सगळ्या मुद्द्याबाबत थोडक्यात त्यांची देखील आपण प्रतिक्रिया निश्चितच घेणे गरजेचं आहे. साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूज मध्ये. आपल्याला आवाज येतो का माझा? नमस्कार राजे साहेब, आवाज येतो सर. ओके. बरं साहेब, बघा, जे सध्या CTPच्या प्रशासकांनी जे आता टेंडर नोटीस पब्लिश केलेली आहे, शेखर शिंगारे साहेबांशी जेव्हा मी बोललो त्यांच्या म्हणण्यानुसार 20 तारखेला हे सगळं काम संपते आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित काम चालू असलं पाहिजे, त्यासाठी नवीन टेंडर काढणं गरजेचं आहे. नाहीतर अचानक जर हे सगळं स्टॉप झालं तर खूप मोठी वाईट परिस्थिती या ठिकाणी येऊ शकेल. म्हणून त्यांनी या ठिकाणी CTPच्या मार्फत त्या प्रशासकांनी टेंडर काढलेलं आहे. एकतर मला तुम्हाला काय विचारायचं आहे, जो प्रश्न मी शेखर शिंगारे साहेबांना विचारला की तुम्ही जर TMAचे अध्यक्ष आहात तर तुमच्या सोबत हे सगळे इंडस्ट्री जे आहेत म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट आहेत का, तोच प्रश्न तुम्हाला देखील आहे माझा की तुम्ही TIAचे अध्यक्ष आहात तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये TIAचे सदस्य तुमच्या सोबत आहेत का? कारण एका गटाने या सगळ्या प्रक्रियेला विरोध केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर MIDCने CTP हँडओव्हरच केली नाही तर अशा पद्धतीमध्ये हे सर्व काम करणं किंवा नवीन टेंडर काढणं चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचा असा आग्रह आहे की हे काम MIDCनेच केलं पाहिजे. या बाबतीत तुमचं थोडक्यात काय म्हणणं आहे? तुमच्या सोबत तुमचे सदस्य आहेत का, मला सांगा. सर, पहिला विषय असा आहे की सर्व सदस्यांचं मत एकच आहे आणि सर्व असोसिएटचा प्रतिनिधी जेवढा मेंबर्स आहे सर्वांनी सांगितलेलं आपल्याला CTP परत आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 मत नाही, कारण 2 विषय. एक तर आपला टेंडरचं ऑफिशियल टेंडर 2024ला नोव्हेंबरला संपलं होतं, नोव्हेंबर 2024ला, आणि त्यानंतर ते एक एक्सटेन्शन 21 महिन्याचं दिलं होतं. आता कसं आहे की 20 ऑगस्टला परत 26ला संपणार आहे. त्याच्या अगोदर MIDCने आमच्या बरोबर पत्रव्यवहार केला की आम्हाला CTP सर्व परस्पर तुम्हाला हँडओव्हर करायचं आहे. आता त्यांचं 4 CTP परत महाराष्ट्रामध्ये परत 4 CTP परत येणार आहे MIDC परत. त्यामध्ये आमचं पण तलोजा MIDCचं पण नाव आहे. त्याबद्दल त्यांचं मत होतं की आम्हाला तुम्हाला हँडओव्हर करायचं तर तुमचं काय तयारी आहे. तर आम्हाला तयारी बोललं तर आम्हाला कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर ठेवायला लागणार. कारण कसं होतं, जुनं जेवढा पण कामगार होतं आमचं सर्वने आम्ही त्यांना ऑलमोस्ट VRS देऊन सर्वांचा पगार पाणी क्लिअर करून ते लोक नवीन कॉन्ट्रॅक्टर त्याच्यासोबत जॉईन झाले होते. आता ते लोकांना परत आपल्या बरोबर घ्यायचं असेल
तर आपल्याला ते टेंडर प्रोसेस करून कॉन्ट्रॅक्टरला नेमून आपल्याला करायचं आहे. आपल्याला कसं आहे डायरेक्टली आपला पेरोल मध्ये संस्थाचं धोरण असं आहे की आपल्याला आपल्या पेरोल मध्ये कोणाला जास्त ठेवायचं नाहीये, खाली ऍडमिनिस्ट्रेशन सोडून बाकी सर्व गोष्टी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्येच ठेवायचं आहे. हे कारण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला हलका लवकर प्रक्रिया पूर्ण चालू करायचं आणि ऑलरेडी एमआयडीसीने 3-4 महिना अगोदरच आम्हाला कळवलंय की आम्हाला हँडओव्हर करायचं आहे, तर तुमचं मत काय आहे आणि तुमचं पुढचं प्रोसेस काय असणार आहे त्यासाठी ते प्रोसेस ऑलरेडी आम्ही स्टार्ट केलेलं आहे. उद्याचं टेंडर भरायचं शेवटचं फॉर्म घ्यायचं शेवटचा दिवस आहे आणि 7 तारीखपर्यंत आमचं टेंडर ओपनिंग करून आम्ही तयारी ठेवणार आहे. तर टेंटेटिव्हली 10 तारीखपर्यंत आमचं एकदा तयारी झालं आणि एमआयडीसीने आम्हाला होकार दिलं की 20 तारीखला तुम्ही कंटिन्युटी मध्ये करा, तर आम्ही कंटिन्युटी मध्ये ठेवता होईल. मेन कारण कसं आहे सीईटीपी एक एसेन्शियल सर्व्हिस आहे बरोबर आणि एसेन्शियल सर्व्हिस बोलत आम्ही बंद करून काय प्रॅक्टिसचं प्रोडक्शन सारखं नाहीये. सांडपाणी 24 तास कंटिन्यू चालू असतोय आणि त्याचं पाणी कुठेतरी नदीमध्ये येऊन कुठला तरी धोका नको म्हणून एमआयडीसीने पण प्रिकॉशन घेतलेलं आहे आणि एमआयडीसीचं मत क्लिअर आहे की आम्हाला ते परत रिटर्न द्यायचं आहे. ते त्यांचं इंटरेस्ट एरिया पण नाहीये. त्यांना कुठेतरी खाली सबसिडी आमचा विषय होता, आम्हाला 75% सबसिडी भेटणार होते आणि ते एमआयडीसी काय बोललं तुम्ही आम्हाला दिलं तर आम्ही ते परस्पर ते पूर्ण सबसिडी आम्ही अरेंज करू, तुम्हाला कुठेही सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा पाठपुरावा करायचा गरज नाहीये. म्हणून आम्ही मी जेव्हा चेअरमॅन होतो तेव्हा मी एमआयडीसीला हँडओव्हर केलं होतं. बरं, एकच प्रश्न परत एकदा विचारतो की जसं काही उद्योजकांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये अनियमितता आहे, त्यांचं म्हणणं हे चुकीचं आहे सगळ्या पद्धतीने. मध्ये त्यांना काय उत्तर आहे तुमचं, ज्या लोकांनी या सगळ्या त्यामध्ये बघा जसं बरोबर तुमचं म्हणणं बरोबर, मला ते पत्र आलंय आम्हाला, त्यामध्ये 12 लोकांनी काहीतरी एक पत्र टाकलेलं आहे. ते 12 लोकांच्या मधून 2 लोकांनी मी प्रत्यक्ष फोन केलं, नायक ऑर्गॅनिक्स, नायक फिशरीज म्हणून त्यांना फोन केला आणि कॅसल रॉकला, त्यामध्ये मिस्टर हरी आणि मिस्टर विनोद नायर, आणि त्याने स्पष्ट बोललेलं आहे तसं आम्ही कुठलं पण पत्र दिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये आमच्याकडे स्टॅम्प आणि साईन घेतलेलं आहे. आम्हाला असंच बोललो होतं की एजीएम करायसाठी पत्र केलेलं आहे, पण त्याने पत्रामध्ये तो उल्लेख केलेला आहे, जो पण उल्लेख केलेला आहे 4 पानाचा, त्यामध्ये त्या विषयावरती त्यांना कुठलं पण माहिती नाहीये. म्हणजे त्याच्याशी प्रत्यक्ष बोलू शकत म्हणजे थोडासा ब्रेक झाला होता आवाज तुमचा, परंतु तुमच्या लक्षात आलं म्हणा की तुम्ही जे 2 लोकांची नावं घेतली त्यांचं असं म्हणणं आहे की अशा कुठल्याही पद्धतीनं आम्ही त्या पत्रावर ज्या सह्या असतील किंवा तो मजकूर असेल तो आमच्या मान्यतेचा नाही असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? येस. त्यांनी काय बोलले आम्हाला की आम्ही पत्र दिलं होतं एजीएम करायसाठी आम्ही विनंती केलेलं होतं, पण त्या पत्रामध्ये जो 4 पानाचा उल्लेख केला त्या उल्लेख आम्हाला अजिबात माहिती नाही होतं की अमुक विषय आहे, हे विषय कुठला पण विषयाबद्दल त्यांना माहिती नाहीये. काल ते आले होते मला प्रत्यक्ष भेटायला आणि बोलले की साठी साहेब जो आम्ही टाकलेलं ते आम्हाला विषय माहितीच नाहीये, हे आमच्या खाली एक स्टॅम्प आणि साईन घेतलं, बोलले एजीएम करायसाठी आम्हाला तुमचं मत पाहिजे, तर आम्ही त्याप्रमाणे स्टॅम्प आणि साईन करून दिलं त्यांना. असं आहे, म्हणजे तुम्ही त्यांचं नाव नंबर पण द्यायला तयार आहे, तुम्ही त्यांना प्रत्यक्ष विचारून घ्या. या बाबतीत जर म्हणजे एमपीसीबीनं किंवा एनजीटीनं काही आक्षेप घेतला तर तो योग्य असेल का अयोग्य असेल? एनजीटीचा इथे त्यामध्ये विषय नाही, कारण काय माहितीये का, आमचं सीईटीपी आता सध्या लास्ट 2.5-3 वर्षापासून एकदम सिस्टमॅटिकली चालू आहे आणि आमचं सीईटीपी परफॉर्मिंग सीईटीपी मध्ये आलेलं आहे. आणि ऑलरेडी ह्या विषय एनजीटीचं हिअरिंग मध्ये पण एमपीसीबीने पण नोंद घेतलेलं आहे की सीईटीपी आमचं सध्या परफॉर्मिंग आहे. आमचं कुठलं पण सीईटीपी रिझल्ट लास्ट 2.5-3 वर्षामधून सर्व रिझल्ट येतोय. जेव्हा सीईटीपी जेव्हा रिझल्ट मध्ये येतोय तर आपल्याला त्याला हँडओव्हर करायला काय अडचणी कुठे नाहीये, असं आहे. आणि आता सध्याचा जो कॉन्ट्रॅक्ट जो चालू आहे एमपीसीबीचा नॉर्म्स आम्ही सर्व मेंटेन होतोय. 2 पीस सीओडीच्या खाली आणि 100 बीओडीच्या खाली आमचा रिझल्ट येत आहे. धन्यवाद साहेब, थँक्यू व्हेरी मच. तर ह्या सगळ्या मुद्द्याबाबत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. दोन्ही मंडळी ही इंडस्ट्रीतील म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ते एकतर शिंगार साहेब जे टीएमएचे अध्यक्ष आहेत आणि दुसरे जे सतीश शेट्टी साहेब जे टीआयचे अध्यक्ष आहेत. तर ही सगळी प्रक्रिया काय आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, या बाबतीत आपण त्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्व जी या ठिकाणी प्रक्रिया करत आहोत ती नियमानुसारच करत आहोत, त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी आम्ही चुकीची करत नाही. ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पूर्व न्यूज करता तळोजा.